पुंडलिकवरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक. नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आतापर्यंत आपण 30 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि शेवटचा श्लोक आपण 31व्या क्रमांकाचा मागील चिंतनापासून पाहत आहोत. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. असा हा 31व्या क्रमांकाचा श्लोक आहे. हा श्लोक मागील वेळेस आपण विचार केल्याप्रमाणे मुंडकोपनिषदामधून तसाच्या तसा घेण्यात आलेला आहे. हा असा का घेण्यात आला असावा याबद्दलचा विचार आपण मागील वेळेस केलेला. त्यानंतर या मंत्रामध्ये म्हणजेच या श्लोकामध्ये, कारण आता हा मंत्र पण आहे आणि श्लोक पण आहे, आता याची गती काय आहे, याची अशी गत झाली की हा मंत्र पण आहे आणि श्लोक पण आहे. याला श्लोक म्हणायला लागतं कारण की हा या ग्रंथाचा एक भाग झाला आणि मुळात हा मुंडकोपनिषदातून आलेला मंत्र आहे. म्हणजे मंत्र जेव्हा या ग्रंथात आला तेव्हा श्लोक झाला. पण बदल काय केला का त्यामध्ये? बदल काहीच नाही. फक्त काय झालं, नामरूप बदललं. त्याचं नाम काय झालं आता? श्लोक झालं. रूप काय बदललं? ह्या ग्रंथाप्रमाणे त्याचं रूप झालं. तसं भगवंत जेव्हा वरून खाली येतो तेव्हा काय होतं? असंच होतं, फक्त नामरूप बदलतं. पण त्याच्यात काय बदल होतो का? नामरूपात बदल होऊ नाही, म्हणजे त्याच्या स्वरूपात बदल झाल्यासारखा वाटतो पण झालेला नसतो. तसं याचं नामरूप बदललं. याला मंत्र म्हणायच्या ऐवजी श्लोक आपण म्हणतो, पण तरी सुद्धा बदल काही झालेला आहे का? काही नाही, तसंच आहे. तर भगवान आद्य शंकराचार्यांनी हा जो शेवटचा श्लोक या ठिकाणी सांगितलेला आहे, हा या ग्रंथाचं काय आहे? फल आहे. या ग्रंथाचं काय? फल आहे. पण हे कधी मिळतं याचा अभ्यास याच्यामध्ये सांगितलेला आहे, जो मागील वेळेस आपण या श्लोकाचा विचार करताना पाहिलेला आहे. ज्या वेळेस परावर असलेल्या भगवंताचं म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होतं तेव्हा काय होतं? 3 गोष्टी होतात. क्षीयन्ते चास्य कर्माणि, छिद्यन्ते सर्व संशया आणि वृद्धिदे हृदय ग्रंथी. उलट सांगितलं की लक्षात येत नाही, वरून सांगितलं तर मग पटकन लक्षात. म्हणजे तुम्हाला जर 7चा पाडा खालून वर म्हटलं तर जमत नाही, कोणालाच जमत, अवघड असतं. म्हणजे असं सरळ म्हटलं की लगेच म्हणता येतो, पण उलटा म्हटल्यावर म्हणजे 1 2 3 4 5 6 100 पर्यंत म्हटलं की लगेच म्हणतो, पण आता 100 वरून 1 वर ये म्हटल्यावर जरा गडबड होते, है ना? त्याला प्रॅक्टिस लागते, है ना? असो, आपल्याला काही तसे प्रयोग नाही करायचे. तर 3 गोष्टी आहेत ज्या कशाने मिळणार आहेत? परावर असलेल्या भगवंताचं ज्ञान झाल्याने मिळणार आहे. आणि मागच्या श्लोकापर्यंत जेवढा काही आपण अभ्यास केला याने काय होणार आहे? परावर असलेला भगवंत आपल्याला दृष्ट होणार आहे, म्हणजे त्याचं ज्ञान होणार आहे. असा आपण मागील वेळेस विचार केलेला आहे. म्हणजे या एकूण श्लोकाचा आपण साधारणपणे विचार केलेला आहे. हृदय ग्रंथीचा भेद होणे, भिद्यते हृदय ग्रंथी, सर्व संशयांचा नाश होणे, छिद्यन्ते सर्व संशया, आणि सर्व कर्मांचा काय होणे? क्षय होणे. क्षीयन्ते चास्य कर्माणि, असा आपण 3चा विचार केलाय. आणि हे होण्यासाठी कारण काय पाहिलंय? तस्मिन्
दृष्टे परावरे. तो परावर असलेला भगवंत दृष्ट झाला म्हणजे असं होत. मग आता या तीनची गरज काय, असा मोठा प्रश्न पडतो. आपल्याला गरज कुठे याची? आपली गरज निराळी जर असेल तर याचा उपयोग काय? जगामध्ये प्रत्येक जीव हा गरजेनुसार धावत असतो. कोणी कुठेही धावत नाही. आणि बरेच वेळा त्याच्या गरजेसाठी तो धावतो तेव्हा काही वेळ नकळतपणे कुठेही धावावं लागतं. म्हणजे प्रत्येक जीवाला स्वतःची गती आहे, पण त्याची जी गती आहे त्याच्या गतीमध्ये फक्त त्याचीच गती असं म्हणता येत नाही. तो ज्याला ज्याला बांधला गेला त्यांच्या गतीसोबत त्याची गती तयार होते. उदाहरण, आपण पृथ्वीवर आहोत आणि आपण या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत निघालो. म्हणजे आपण इथून चालत चालत आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो. तर आता ही आपली काय झाली? ही गती झाली. म्हणजे या दिशेने आपण गेलो. आता हे चालू असताना पृथ्वी सुद्धा काय होते? पृथ्वी सुद्धा फिरते. म्हणजे आपणही फिरतो आणि पृथ्वी फिरते. आपण पंढरपूरला जाऊ, आळंदीला जाऊ किंवा जगामध्ये कुठेही भटकत राहू, त्याच वेळेस पृथ्वी सुद्धा भटकत असते. कुठे? स्वतःभोवती, सूर्याभोवती फिरत राहते. म्हणजे पृथ्वीला आपली गती आहे, आपल्याला आपली गती आहे. व्यावहारिक दृष्ट्या आपण काय एका जागेवरच बसून राहत नाही. आज आपण दिवसभरामध्ये इथून तिथे तिथून तिथे असं बऱ्याच ठिकाणी फिरतो. म्हणजे आपल्याला काहीतरी गती आहे. तर आपली गती ज्या पृथ्वीवरती त्या पृथ्वीला सुद्धा गती असं साधारणपणे दिसतं. आता आपल्या घरामध्ये 5 माणसं आहे. आपल्या गतीशी इतरांची गती कमी अधिक प्रमाणात काय असते? जुळत असते. प्रत्येकाची समान असते असं नाही. म्हणजे घरातले आई वडील जर 4 वाजता उठत असतील आणि त्या आईवडिलांचा जर हट्ट असेल की मुलाबाळांनी पण लवकर उठावं, तर 4ला नाही तरी 5ला ते पोराबाळांना काय करणार? उठ म्हणणारच का नाही? पोराची गती आहे का 5 वाजता उठायची? 5 वाजता उठण्याची पोराची गती नाही. त्याची गती किती वाजता आहे? किती वाजता असते? तुम्हाला पोरबाळ आहे, तुम्हाला माहित आहे किती वाजता उठतात पोरबाळ? त्यांना उठवलं नाही तर किती वाजता उठतात? खोटं बोलताय, खोटं बोलताय. खोटं बोलायचं नाही. आठवा, जरा नीट आठवा. किती वाजता उठताय? काही काही तर 10ला पण बळच उठावं लागतं. त्यांना 10ला सुद्धा बळच उठावं लागतं. अशी परिस्थिती काही काहींची. तर 7 वगैरे म्हणतात ते जरा सोजवळ लोक आहेत. म्हणजे एकतर ते खरं सांगत नाहीत किंवा असलंही तसं आहे ना. आपण एकदम सगळ्यांना नाहीच म्हणू शकत नाही. तर 5ला काय ते उठतील का? नाही. मग त्या आता आईबाप जर तसे हट्ट धरून बसले किंवा त्यांना जर त्यांचा तसा हट्ट असेल तर ते मुलाला किती वाजता उठवतात? 5लाच उठवायला सुरू करतात. आमच्याकडे एक नियम होता लहानपणापासून, सूर्य उगवण्याच्या आत अंथरुणावर दिसलं नाही पाहिजे. सूर्य उगवण्याच्या आत काय झालं पाहिजे? म्हणजे टायमिंगचा हे नव्हतं, टाइम काय ते माहित नाही, पण सूर्य उगवायच्या आधी आपण उठून तयार पाहिजे. तयार म्हणजे एकदम आंघोळ वगैरे केलेलं नाही, पण जागा झालेला पाहिजे. झोपेत नाही पाहिजे सूर्य उगवण्याच्या आत. चांगलं वाईट हा भाग नाही सांगायचा. सांगण्याचा मुद्दा असा आहे की एकाची गती काय असते? लवकर उठण्याची, एकाची गती उशिरा उठण्याची. पण याच्यामुळे त्याला त्याची गती जुळून घ्यावी लागते. असं बरेच वेळा होतं. आता इथे या घरामध्ये समजा काही लोकांना असं वाटतं की महाराजांचं प्रवचन व्हायला पाहिजे, मग सगळ्यांचीच गती अशी असेल का? पण मग आता ऍडजस्ट करून घ्यावं लागतं महाराजांना पण. असं होतं का नाही? आपण हा काही आश्रम नाही, हे काही आहे घर आहे. मग सगळ्यांचीच गती काही ह्या दिशेने असेल का? असणार नाही. पण मग ज्यांची गती या दिशेने नाहीच आहे त्या लोकांना काय करून घ्यावं लागतं? ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. आता ह्या घराचं एक उदाहरण म्हणून मी होतो. त्यांनी रागवायचं काही कारण नाही. रागवले तरी काय हरकत नाही, मला येऊ देणार नाही, दुसरं काय होणार. तर गती जी असते ती काय असते? आपण प्रत्येक जीवाची गती आहे. हे अशी मी काही उदाहरणं सांगितलं. अशी प्रत्येकाची आपली गती आहे. प्रत्येक जण काय आहे? आपल्या एका विशिष्ट गतीने गतिमान आहे. पण सगळ्यांच्या याच्यात जुळेल असं नाही. मग काही जुळून घ्यावं लागतं, काही आपोआपच जुळतं आणि काही जुळतच नाही. तर अशा रीतीने प्रत्येक जण एक जगामध्ये अनंत कोट ब्रह्मांडामध्ये भटकत आहे.
आणि प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. काय आहे? प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. पण त्याला जिथे जिथे असं वाटतं की आपल्या गतीशी काहीतरी जुळतंय, ते लोक त्याला आपले वाटायला लागतात. आणि काही ठिकाणी जुळत नसलं तरी परिस्थिती अशी निर्माण होते की आपले म्हणावंच लागतात, असं पण होतं. तर अशी ही सर्व एकंदरीत जीवाची स्थिती आहे. सगळे जीव जे अशा पद्धतीने भटकत आहेत. त्यामुळे अशा या गोंधळामध्ये आपल्याला काय करायचंय हे ठरवणं हे अत्यंत अवघड होऊन बसलेलं आहे. नक्की मला करायचंय काय? म्हणजे आपलाच आपल्याला निर्णय लावणं, आपलेच आपल्याला दिशा ठरवणं हे अवघड आहे. हे सोपं नाही. कारण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण ज्या गतीमध्ये जातो, ज्या गतीमध्ये गतिमान होतो, त्याच्यामध्ये एकटाच नाही ना. म्हणजे आपण ठरवलं आता या पृथ्वीवर राहायचंच नाही, आपण चालेल का? नाही, आपल्याला राहावंच लागतं. कारण की पृथ्वी जी आहे ही सोडता येईल का आपल्याला? आता तेवढं आपल्यामध्ये धारिष्ठ्य नाही, एवढं आपण काही उत्कृष्ट होऊ शकत नाही. पुराणामध्ये असे आहेत बरेचसे उत्कृष्ट लोक की जे पृथ्वीवरून स्वर्गात गेले आणि परत स्वर्गातून खाली आले, फिरून आले. आपण फिरून कुठून येतो? चौकातून. ते स्वर्गातून फिरून आले. उदाहरणार्थ अर्जुन कुठून फिरून आला? स्वर्गात जाऊन आला. बरं, काय एक दिवसासाठी गेला होता का? बराच काळ गेला तिथे गेला. बरंच काय त्याने गंधर्वांना संगीतात हरवलं वगैरे वगैरे, त्याने बरेच प्रयोग केले. तर तशी काय आपली परिस्थिती नाही, आपल्याला असं काही लगेच जाता येत नाही. तर या सगळ्यांमध्ये आपल्याला काय करायचं हे ठरवून तेच करणं हे अवघड आहे. म्हणजे घरातल्या एखाद्या माणसाने जरी ठरवलं की मी आता परमार्थ करणार, आता काय करणार? परमार्थ करणार असं ठरवलं तरी करता येईल का? करता येईल का? सांगता येत नाही, फार अवघड. म्हणून जगण्याचा हेतू जो आहे तो जिथपर्यंत आपल्याला स्वतःला स्पष्ट होत नाही आणि जिथपर्यंत आपण त्या दिशेने निघण्याचा प्रयत्न करत नाही, तिथपर्यंत काही खरं. एक साधारण भूमिका सांगितली तुम्हाला. तर माझा आता हेतू फक्त हाच आहे असं स्वतःला पक्क माहित पाहिजे. मग इतर जे जगणं हे अवांतर जगणं आहे, त्या जगण्याला एवढं काही हे नाही आहे. ठीक आहे, चालू आहे. पण आता एकच लक्ष आहे, प्रमुख हेतू काय? तोच आहे. आणि मग तो जो हेतू असतो त्या हेतूला साध्य करण्यासाठी जे काही लागेल ते करीत असताना इतर गोष्टींना किंमत किती निर्माण होते? दुय्यम तयार होते. आणि मग हे कधी तपासता येतं? कारण की ठरलं ठीक आहे, पण तपासता कधी येतं? जेव्हा अशी परिस्थिती येते की हे एक आहे, तेव्हा तुम्ही कुठे धावता, त्यानुसार तुमची गती कुठची आहे हे सांगता येऊ शकते. कारण मी बरंच म्हणतो की मला परमार्थ करायचा आहे, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की संसारातल्या काही गोष्टी समोर आल्या आणि परमार्थाची त्याच वेळेस समोर गोष्ट आली, तर मग हे काय हे करणार? त्याच्याहून तिथे काय होत असते? परीक्षा होत असते. आणि ही जी परीक्षा आहे हे कोण घेतं? आपली परीक्षा. मार्क्स किती मिळतात आपल्याला? ही परीक्षा आपली कोण घेतं? महाराज घेत नाही. कोण घेतं ही परीक्षा? ही परीक्षा जी आहे ही जी यंत्रणा आहे ही घेते. या यंत्रणेमध्ये कोण कोण आहे? सोप्या भाषेमध्ये मी अनेक वेळा सांगत असतो की प्रकृती कोण घेते? प्रकृती सगळ्यात पहिले आपली परीक्षा घेत असते. मग फेल्युअर झाला तर मग त्याचा रिझल्ट लावणं किंवा त्याचं जे काही पूर्ण गोळाबेरीज आहे ते कोणाकडे असते? प्रकृतीकडे असते. म्हणून महाराजांना कळो का न कळो, नवऱ्याला कळो का नको, बायकोला कळो का नको, यांना कळो का नको, त्यांना कळो का नको, हा विषय नाही आहे. ते कोणाच्या अधीन आहे? ते प्रकृती अधीन आहे. त्यामुळे प्रकृती त्याची काळजी घेते. म्हणून प्रकृती जी आहे ही आपली परीक्षा अनेक वेळा घेत राहते. दुसरा ईश्वर घेतो. हे दोघंही दिसत नाही, पाहिल्याशिवाय प्रकृती कळत नाही. प्रकृती कळण्यासाठी काय लागते? ती दृष्टी यावी लागते. तसं ईश्वर सुद्धा कळण्यासाठी दृष्टी यावी लागते. तर प्रकृती परीक्षा घेते, ईश्वर परीक्षा घेतो. पण ईश्वराने परीक्षा घेण्याच्या आधी काय होतं? प्रकृती फेल झाली. कोण फेल झालं? परीक्षा घ्यायला प्रकृतीच फेल झाली. म्हणजे आपल्या पुढे टिकाव कोणाचा लागला नाही? प्रकृतीचा लागला नाही. तर ईश्वर परीक्षा घेतो. तिथपर्यंत ईश्वर काही नादी लागत नाही आपल्या. आता ह्या सृष्टीमध्ये दोघंच धरू आपण. तसं बराच अभ्यास आहे, मी तो एवढा सांगत बसणार नाही कारण आपल्याला दुसरा विषय पुढे आहे. तर हे दोघं तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्यांच्या हाताखाली बरेचसे मंत्री वगैरे आहेत, त्यामुळे ते लोक काम करतात. काय सगळ्यांनाच त्या दोघांना काही प्रत्यक्षात उतरावं लागतं असं नाहीये, नाही का? आर्मीमध्ये भरती व्हायचं तर काही तिथे मेजर जनरल येऊन परीक्षा घेत नाही.
किंवा संरक्षण मंत्री येऊन परीक्षा घेत नाही, त्याचे कामगार वगैरे असतात ते लोक घेतात. तसं प्रकृती म्हणजे प्रत्यक्षात समावस्थेत असलेली प्रकृतीच येऊन परीक्षा घेते असं होत नाही. तर साध्या साध्या गोष्टी आपल्या प्रकृतीच्याच आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या पुरुषाला वाटलं की मला आता काही करून आळंदीला जायचंय आणि त्याने सगळी तयारी केली तो निघाला आळंदीला. पण त्याच वेळेस बायको आली म्हटली आता आपल्याला जायचंय माझ्या बहिणीकडे, माझ्या बहिणीकडे जायचंय असं म्हटल्यानंतर काय होतं, पहिला खो बसतो, काय म्हणतात खोच म्हणतात ना. आणि त्याच्यातही समजा मग आपण म्हटलं नाही नाही मला आळंदीला जायचं तुझ्या बहिणीकडे तुझा, मग तिने जर सांगितलं काहीतरी अजून महत्वाचं काम कारण, तर मग कदाचित काय होतं आपल्याला तिकडे जाता येत नाही असं होतं. हे उदाहरण म्हणून मी आळंदीला जाण्याचं असं आपल्या सगळ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय होतं असं होत असतं. मग आळंदीला जाणे हा जर माझ्या हेतूमधला एक साधनाचा भाग असेल तर मला आळंदीलाच गेलं पाहिजे. पण मी जाऊ शकत नाही, मी काय करू शकत नाही, मी जाऊ शकत नाही. म्हणजे मी काय झालो फेल, मी नापास झालो तिथे. आता बायको पास झाली का नाही, तिचं काय तिची गती आहे, ती निमित्त आहे फक्त, त्या प्रकृतीने तिला निमित्त केलंय फक्त. म्हणून ती पास झाली नाही नापास झाली नाही, बायको पासही नाही नापासही नाही. नापास कोण झालं, आपण झालो. मग ते गुण आपल्या खात्यामध्ये जमा होतात. किती गुण जमा होते, किती जमा होणार, आपण जे काय असतील ते जमा झाले. 0 असतील, 1 असेल, 2 मार्क असतील, 3 मार्क. नापास झाला म्हणजे 1 मार्क पण मिळतो ना, 1 मार्क 2 मार्क जे काही ठरले असेल तेवढे मार्क जमा होतात. तर अशा पद्धतीने आपला जे हेतू असतो जगण्याचा, त्या जगण्यामध्ये परीक्षा काय असते सतत चालू आहे. कारण इकडे आपण या वर्गात काय येतो आपल्याला बरं का वाटतं, कारण इकडे परीक्षा नसते. पण वास्तविक काय आपली परमार्थामध्ये सदैव परीक्षा सुरू असते, व्यवहारामध्येही सतत परीक्षा सुरू असते. व्यवहारातही प्रत्येक जण सतत परीक्षा देत राहतो आणि परमार्थामध्ये सुद्धा काय होतं परीक्षा सतत चालूच असते. त्यामुळे त्याच्यात काही विशेष कौतुक मानण्याचं कारण नाहीये. तर आपण जेवढं आपल्या हेतूवर ठाम असू तेवढं आपल्याला साधनांमध्ये ठाम होता येतं. आणि धडपडलं तरी काही हरकत नाही, नापास झालं तरी काही हरकत नाही, पुन्हा प्रयत्न, पुन्हा पुढे पुढे जाण्याचा हेतू एखादा जण ठेवू शकतो. तर या ठिकाणी आपले हेतू काय असावे याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. तुमचे जगण्यातले हेतू जे आहेत ते ह्या 3 पैकी कुठले जर असले तर चांगलं आहे. जगण्याचा हेतू काय पाहिजे, एक तर हृदय ग्रंथीचा भेद करणे, भिद्यते हृदय ग्रंथी, हा हेतू आपला आहे का, म्हणजे माझ्या हृदय ग्रंथीचा मला नाश करायचा आहे, हृदय ग्रंथीचा नाश करायचा आहे हा माझा हेतू आहे. असं कोणाला तुम्हाला आईबापाने शिकवलंय, म्हणजे कुठल्या आईबापाने तुम्हाला शिकवलंय, असे कोणाचे आईबाप आहेत का की ज्यांनी सांगितलं की तू जन्माला आला तर आयुष्यभरात तुला काय करायचंय, तुझं टार्गेट काय आहे, हेतू काय तुझा जगण्याचा, हृदय ग्रंथीचा नाश करायचा आहे. असं कुठल्या आईबापाने शिकवलं, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं का, तुम्हाला कळलं असं करून, तुम्हाला माहित झालं हृदय ग्रंथीचा नाश करायचा, तुम्ही मुलाला सांगितलं का, मुलीला सांगितलं का बाई बाबा हृदय ग्रंथीचा नाश करणं हे गरजेचं आहे, सांगितलं का. बरं मग तुम्ही असं स्वतःच म्हणणार की नाही आपण सांगितलं त्याला कळणार थोडीच आहे, असं म्हणणार का नाही आपण. बाकीचं कसं कळलं, मम्मी पप्पा ABCD हे कळलं का नाही, हे कळलं का नाही मुलाला, हे शिकवलं का नाही, ते कळलं. पैसे कसे मोजायचे, पैसे कसे मिळवायचे सगळं शिकवलं, ते शिकला का नाही, मग हे पण शिकेल का, सांगितलं तर शिकेल, सांगितलं नाही तर शिकेल का, शिकवलं नाही तर शिकेल का, शिकलच असं म्हणता येत नाही. शिकणार नाही म्हणून मास्तरांनी शिकवणं बंद करून चालेल का. तसं आई बापांचं जे कर्तव्य आहे त्यामध्ये त्यांनाच कळायला की काय करायचं. पण आपल्याला हृदय ग्रंथीचा नाश करायचा आहे हा आपलाच हेतू आहे का नाही हा मोठा प्रश्न तयार होतो. तर हृदय ग्रंथीचा नाश करावा हा एक आयुष्याचा हेतू असू शकतो. एक तो तुमचा हाच पाहिजे असं काही गरजेचं नाही, तुम्ही तुमचं ठरवू शकता. पण या ठिकाणी 3 दिलेत म्हणून मी 3 थोडा अभ्यास सांगतोय. दुसरा हेतू काय आहे, छिद्यन्ते सर्व संशय. आता सर्व संशयाचा नाश करणे, आता सर्व संशयाचा नाश करायचा आहे असं कोण आपल्याला सांगितलं का. उलट सगळ्यांना असं वाटतं आपल्याला कुठलं काही संशय आहे, जगाविषयी कोणाला काही संशय आहे का.
जगाविषयी बरं का, संशय म्हणजे आपले भलते संशय असतात. हा जरा नालायकच दिसतोय, आपले संशय भलते आहेत, हे संशय वेगळा. बरं, तुम्ही सांगणार तुम्हाला संशय म्हणजे काय, पण आपले संशय कसे असतात, हा फारच बदमाश वाटतो आपल्याला, हा संशय असतो. म्हणजे आपण एखाद्याला दिसले की काय संशय घेतो की हा बदमाश दिसतोय, आणि त्याच्यामध्ये महाराजांनाही सोडित नाही, पण हा महाराज जरा बदमाशच वाटतोय असं म्हणतो का नाही. म्हणजे असेल का नाही तो भाग नंतर, पण संशय आपल्याला असले संशय आहेत. मग ह्या संशयाचा नाश करणे वगैरे नाही, ते व्यावहारिक संशय आहे. म्हणजे हा माणूस चांगला असेल का वाईट असेल, हा प्रेमळ असेल का भयानक असेल, इत्यादी इत्यादी संशय व्यवहारामध्ये असंख्य असतात. हे संशय घालवण्याचा लोक प्रयत्न करतात. त्या संशयाचा हा विचार आहे का, नाही. त्या संशयांचा विचार नाही का, आहे, पण तो दुय्यम आहे. तर संशय जो आहे, संशय काय आणि कुठल्या संशयाचा नाश करायचा, तर इथे दिलेले सर्व संशय. म्हणून व्यावहारिक संशय जे आहेत या संशयांना सुद्धा आपण धरणार आहोत, पण ते दुय्यम भागात आहे. प्रमुख संशय काय आहे हा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, त्याचा आपल्याला विचार करायचा. तर या जगाविषयी आपल्याला संशय आहे काय. जग नावाचा हा जो एक मोठा पदार्थ आहे, याच्याविषयी आपल्याला काय संशय आहे, काय नाही. उलट आपल्याला वाटतं हे सगळं बरोबर आहे, खरंच चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. जग आणि जगातल्या कुठल्याही पदार्थांविषयी आपल्याला कुठलाही संशय वाटत नाही. म्हणजे ते आहेत का नाही असाच काही संशय नाहीये. सगळ्यात मोठा उत्कृष्ट संशय काय आहे की हे सगळं आहे की नाही, म्हणजे खरं आहे की खोटं आहे, इत्यादी इत्यादी असे संशय निर्माण होऊ शकतात. तर संशय, सर्व संशय नष्ट करणे. संशय आला पाहिजे कशाविषयी, जगाविषयी, त्या सर्व प्रपंचाविषयी संशय आला पाहिजे. मग संशय बुद्धी जी असते ती चांगली असते का, ती चांगली असते, चांगली नसते. पण संशय हा कधी चांगला आहे, संशय राहिला तर चांगला आहे, संशय नष्ट झाला तर चांगला नाही का, चांगला आहे. संशय हा नष्ट झाला तर चांगला आहे की नाही, संशय नष्ट झाला तर चांगला का नाही, चांगला आहे. म्हणजे संशय नष्ट करणे हे गरजेचं आहे. संशय नष्ट झाला तर बरं आहे, संशय राहिला तर चांगलं नाही. आपण संशय धरून अख्खं आयुष्य घालतो. आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे व्यावहारिक भागामध्ये सुद्धा आपण संशयात्मक बुद्धी असते आपली, आणि ती जवळजवळ मरेपर्यंत राहते. संशय नष्ट करण्याच्या पाठीमागे कोणी लागत नाही, कुठले, बरेचसे. म्हणून संशय नष्ट व्हावा, संशयाचा नाश करावा, यासाठी आपल्याला काहीतरी शोधावं लागेल. पण तसा हेतू आपल्याला पहिल्यांदा प्राप्त करावा लागेल की मला संशय आहे. संशय असेल तर माणसाने काय करावं, तर संशय घालवण्यासाठी प्रयत्न करावा. आणि तिसरा भाग जो आहे तो कर्माचा क्षय. आता ही जी भूमिका आहे ही फारच अवघड आहे. हृदय ग्रंथीबद्दल तपास नाही पहिली गोष्ट, त्यामुळे हृदय ग्रंथीचा नाश करणं हे अवघड आहे. की हृदय ग्रंथीचा नाश व्हावा असं वाटावं हे जरा अवघड आहे. दुसरा भाग जो आहे सर्व संशयाचा नाश करावा असं वाटणं, हे व्यवहारात थोडंफार दिसतं, हे व्यवहारात दिसतं, पण ते सर्व संशयाचा नाश करणारं नाही. त्यामुळे त्याची जी मात्रा आहे ती कमी आहे, किंवा कमी प्रमाणात आपल्याला तो वाटतो. संशय घालवावा असं वाटतं, पण तो कमी प्रमाणात भाग आहे. तिसरा जो भाग आहे तो आहे कर्माचा क्षय व्हावा. कर्माचा क्षय व्हावा असं कोणाला वाटतं, कर्माचा क्षय व्हावा असं कोणाला वाटतं, कोणालाही वाटत. प्रत्येक जण सतत काहीतरी करत राहावं असं त्याला वाटतं. प्रत्येक जणाला काय वाटतंय, काहीतरी करत राहावं असं वाटतं. उलट रिटायर झाल्यानंतर लोकांनी जर हातपाय हलवले नाही तर त्यांना वेड्यासारखं होईल. म्हणून काही लोक म्हणतात की रिटायर झाले की उलट तुम्ही गुंतून घ्या कुठंतरी, नाही तर काय होईल. आणि तशी परिस्थिती आहे जगामध्ये. जर रिटायर माणसाने काही काम नाही केलं, कुठलंच काम नाही केलं, गुंतून नाही घेतलं कुठंतरी स्वतःला, तर तो माणूस वेडा होतो. वेडा म्हणजे कसा होतो, तो वेडा जगाला दिसेलच असं नाही, पण तो वेड्यासारखं घरात करतो. काय करतो, घरात तो वेड्यासारखं करतो. एक बाई, तिचा नवरा रिटायर व्हायच्या वेळ झाली, ती मला म्हणे महाराज मला तर खूप टेन्शन आलंय. तर म्हटलं का, तर ते म्हटलं आता हे रिटायर झाल्यानंतर मला खूप त्रास आहे. पूर्वी कसं होतं, हे आपले सकाळी ड्युटीला जायचे, मग दिवसभर माझी कामं नीट वगैरे करू शकत होते. आता हे रिटायर झाले म्हणजे दिवसभर घरात, म्हणजे आल्यानंतर आणि सकाळी जाईपर्यंत त्यांना तिला जो त्रास होता, त्यांचा त्रास म्हणजे तसा त्रास नाही, सगळी व्यवस्था करणारा माणूस, पण हे असंच कर, हे तसंच कर, हे असं पाहिजे तसं पाहिजे इत्यादी इत्यादी, तिला काही जे त्यांचा त्रास वाटत असेल तो.
तर म्हटलं मग काहीतरी आता त्याच्या आपल्याला आयडिया काहीतरी लागेल का नाही, काहीतरी डोकं लढवायला लागेल. मग बघ त्यांना कुठेतरी नोकरी मिळते का, त्यांचं जो पोस्ट आहे त्याच्याप्रमाणे कुठेतरी त्यांना कोणाला तरी सांग काहीतरी जॉब मिळतोय का बघ. मग काय काय बघतात रिटायरमेंट नंतर सिक्युरिटी ऑफिसर किंवा सिक्युरिटीमध्ये कुठेतरी ज्याची ऐपत तशी असेल तर तसं जातो. तर ज्याला जे साधन मिळतं ते तिकडे जातो. पण लोक हा प्रयत्न करतात की जेणेकरून तो वेडा होणार नाही. तर व्यवहारात हे बरोबर आहे. व्यवहारात अशी परिस्थिती आहे की जर माणसाने काम करायचं सोडून दिलं तर तो वेडा होईल. तुम्हाला याचा प्रयोग करायचा का, प्रयोग करून बघा. एक दिवस घरात नुसतं बसून राहा, काहीच करायचं नाही, कामच नाही काय करायचं नसतं. एक दिवस बसा, 2 दिवस बघा, 3 दिवस बघा, बघा काय होतं. अजिबात घराच्या बाहेर पण नाही जायचं. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर घराच्या बाहेर गेले नाहीत तर तुम्ही त्या दिवशी कमवलं काहीतरी. त्या दिवशी तुम्ही काहीतरी कमवलं. फक्त घरात टीव्ही लावायचं नाही, घरात विनाकारण धडपड करायची नाही कुठेही, म्हणजे चहाच बनव हेच बनवते असं काही करायचं नाही. एका जागा आलं तर खायचं, नाहीतर जाऊ दे, असं बसून बघायचं, काहीच करायचं नाही. किती लोकांना शक्य होईल? लोक तर इकडून तिकडं नुसती पळापळ करतात. का करतात, कशासाठी करतात? मी तर बरेच लोकांना सांगतो, अरे बाबा थांबा, शांत व्हा, कशाला पळताय, म्हणजे काही कारण आहे का? विचार करा की खरंच गरजेचं आहे का पळणं तेवढं. मग काही लोक मनातल्या मनात म्हणतात, महाराज तर रोजच पळतात दिसतात आम्हाला, आम्ही पळतो तर त्रास होतो, ते स्वतः पळतात तर काही नाही, आहे की नाही? मी पण आता पळत आलो. मग काही लोक तर म्हणतात, महाराज नाही तुम्ही पळत राहा म्हणजे बरं आहे, मग तरच तुमचं नामचं जुळलं, नाही तर तुम्ही पळायचं बंद केलं तर उडबड झाली. तर आपलं जी ही पळापळ सुरू आहे, म्हणजे हे जे आपल्या काय सुरू आहे, पळापळ जी सुरू आहे, ह्या ज्या क्रिया सुरू आहेत ह्याच्यामधून आपण थांबू शकत नाही. म्हणण्यापेक्षा थांबण्याची आपली भावना नाही, आपल्याला थांबणं कठीण आहे. या शरीराला थांबून ठेवण्याचा प्रयत्न करून बघा काय होतं. शरीराला थांबून ठेवायचं. शरीर म्हणजे काय, आता इथे क्षीयते चास्य कर्मणी म्हटलेलं आहे ना. तर कर्मणी म्हणजे कर्म हा दुसरा भाग आहे, पुढे भाग आहे. पण साधारणपणे मी तुमच्या शब्दांचा अर्थ सांगतोय की ह्या शरीराला थांबवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. बघा किती वेळ थांबवतात. काही लोक तर विनाकारण गाडी काढतील, चला जरा हे नातेवाईक जाऊन येते, नातेवाईक जाऊन इकडे जाऊन ये तिकडे, विनाकारण काही नाही, नुसते जाऊन आले. बरेच दिवस आलो नव्हतो, काय केलं, आलं येऊन काय केलं, संस्कार घेऊन आला, त्यांचे संस्कार घेऊन आपल्या डोक्यावर घेऊन आला, काय केलं काय ते काही तपास नाही देत. पण काहींना काय आहे की इतकी पळापळ करायची सवय असते त्यांना, ह्या लोकांना त्यांच्या कर्माचा क्षय व्हावा ही भूमिका हे लक्ष देणं फार अवघड आहे. कारण हे शरीर नुसतं हलवायचं, हे शरीराला नुसतं जागा झाल्यापासून नुसतं हलत राहिलं पाहिजे असं त्यांना वाटतं. त्यांना कर्माचा क्षय व्हावा एवढी भूमिका येणं कधी शक्य आहे ह्याची कल्पनाच नाही. उलट हे कर, ते कर, असं कर, तसं कर, असंच आपल्याला शिकवण्यात येतं. थांब असं शिकवण्यात येत नाही आपल्याला. थांब आता काय आपल्याला थांब असं शिकवण्यात येतं का? वरच्या 2 भूमिका तर अवघड वाटल्या, त्या अवघडच आहेत. वरच्या 2 भूमिका काय अवघड आहे. तिसरी भूमिका जी कर्माच्या संबंधित आहे. तर आपल्याला कोणी थांबायला शिकवलंय की थांब आता, कसं कोण म्हटलंय? असं कोण म्हणतं का? थांबण्यासाठी कोणी शिकवतं का आपल्याला? आता आपल्याला थांबायचंय. उलट थांबला तो संपला. बरोबर आहे ना? मग आपण कुठे चूक म्हणतोय? थांबला तर संपलाच, तो संसाराच्या लायकीच नाही राहत. थांबला की संसारातून तो संपला. जो संसारात थांबतो तो परमार्थात गती करतो. मग संसारात थांबलेला चांगला होतो. आपल्याला थांबलं पाहिजे, पण तसं थांबणं होण्यासाठी आधी काय करावं लागेल? आधी या शरीराला विनाकारण हलवतो ते बंद करायला पाहिजे. म्हणून शरीर किती हलवायचं? गरजेपुरतंच हलवायचं असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. म्हटलंय का नाही? असं म्हटलंय. आता एवढं नाही शक्य आपल्याला, पण काही लोक म्हणतील बरं झालं आता आम्ही व्यायाम पण बंद करणार. मागच्या काही दिवसापासून महाराज व्यायाम करा म्हणत आहेत. आता महाराजांनी सांगितलं हलवायचं नाही शरीर. शरीर जिथे गरज नाही तिथे हलवायचं नाही, है ना? व्यायाम करण्याला गरज आहे का नाही? व्यायाम केला तर शरीर हलवलं, तसं हलवलं तर काय होणार आहे? पुढे चिंतन ऐकता येतील, अभ्यास करता येईल, सगळ्या गोष्टी करता येतील. नाहीतर काय होईल? ते काहीच करता येणार नाही. म्हणून ते गरजेची गोष्ट आहे आपल्याला, पारमार्थिक दृष्ट्या त्याचा फायदा आहे. तर शरीर जे आहे हे शरीर हलवायचं तुम्ही बंद करण्याचा प्रयोग करून बघा, मग तुम्हाला लक्षात येईल काय होईल. तुम्ही जरी गप्प झाले तरी तुमचे जे इतर गतिमान जीव आहेत ते काय करतील?
आपल्याला बसू देतील का? देतील का? आपल्याला बसू नाही देणार ते. म्हणजे बायको नवऱ्याला म्हणेल की तुम्ही जर बसून राहिले तर आपण खायचं काय, आणि बायको जर बसून राहिले तर नवरा म्हणेल आम्ही खाऊ काय. अशा रीतीने आपल्याला सगळेजण उठवतील, उठा आता काहीतरी करा. महाराजांसारखं थोडीच ताट समोर डायरेक्ट. आपली परिस्थिती अशी आहे का? तुम्हाला चालेल का असं नाही. तुम्हाला चालणार, तुम्हाला करावंच लागणार काम, थांबून जमणार नाही. मग किती पाहिजे ह्याचा क्षय करायची इच्छा निर्माण व्हायला. किती आळस वेगळा. आळस ही गोष्ट निराळी असते. काही लोक आळसाने क्षय समजू लागतील. कर्माचा क्षय केलाय मी, आळस, नुसता बसून राहतो जागेवर काहीच करत नाही, तर तो आळस आहे. आळस निराळी गोष्ट आहे. आळस हा काय आहे? तमगुण आहे. म्हणून सतत काहीतरी करत राहणं हे फार चांगली गोष्ट नाही, वाईट गोष्ट आहे. असं काहीतरी करा की ज्याने काय होणार आहे, आपल्याला या हेतूपर्यंत पोहोचता येईल. असं काहीतरी करायला लागेल. कर्माचा क्षय करावा असा हेतूच जर आपल्या जगण्याचा नाहीये तर हा श्लोक आपल्यासाठी काय उपयोगाचा आहे? जे तुमचा हेतूच नाही त्याचा अभ्यास करून तुम्हाला उपयोग काय? जो तुमचा हेतूच नसेल त्याचा अभ्यास करून उपयोग काय? म्हणजे आपल्याला कधी संगीत शास्त्र शिकायचंच नाही आणि संगीत शास्त्राचं पुस्तक तुम्हाला मी दिलं वाचा, तर काय उपयोग आहे त्याचा? तुम्हाला कधी आयुष्यात स्वयंपाक करायचा नाही, तुम्हाला म्हटलं पाकशास्त्राचं पुस्तक घ्या वाचा, तर उपयोग काय? त्याचा काय उपयोग नाही. म्हणजे जे आपल्याला करायचं नाही त्या अभ्यास करून काही उपयोग होत नसतो. मग तसं हा जर आपला हेतू नसेल, आपल्याला जर कर्माचा क्षय व्हावा असं वाटत नसेल, तर या श्लोकाचा म्हणा किंवा या ग्रंथाचा आपल्याला काही उपयोग नाही. कर्मक्षय ही काही साधारण गोष्ट नाही. कर्मक्षय व्हावा असं वाटणं यासाठी खूप अनंत जन्माची पुण्य असायला लागते. म्हणजे पळापळ थांबणं, सोप्या भाषेमध्ये काय, पळापळ थांबणं यासाठी काय करायला लागते? फार मोठी पुण्य असायला लागते. हे लोक रिटायर झाले ते माझ्याकडे आले सगळे, मला म्हणे आता काय करू, नोकरी करू, इकडे करू, कधी करू. मग काही नाही तर शोधून पण आले होते, इथं पण जॉब आहे महाराज, तिथं पण जॉब आहे. मी म्हटलं गप्प बसा, काही करू नका. मग त्यातले काही गप्प बसले खरंच, काही गेले जॉब करायला, गेले ते गेलेच, काही टिकले, हे की नाही. आता महाराजांनी ऐकलं, महाराज काही माझ्या शब्दाला मान दिला त्यांनी. मला माझ्या शब्दाला मान दिला का जुळून आला ते मला माहित नाही. त्यांनी तुम्ही काही केली नाही नोकरी, सोडून दिलं. तर ते सगळे जमा होऊन माझ्याकडे आले. ते आता बाकीचे लोक रडायला लागले, काय झालं, आपला एवढा मोठा धोंडा पडला कंपनीवर, कंपनी डुबली किंवा मग आता बंद पडलं सगळं, आता काय करावं, है ना. अशी सगळ्यांची परिस्थिती डोक्याला हात लावून बसले. मी म्हटलं उलट बरं झालं. किती वर्षापूर्वी? 8-9 वर्ष होऊन गेले. मी म्हटलं बरं झालं बंद, आता काहीच नाही, चांगलं झालं. एवढं पुण्य लागतं त्याला. हे असं काही कंपनी बंद पडणं काय आहे? पुण्याचं काम आहे. पुण्य असल्याशिवाय आता होईल का? एखाद्याचा जॉब गेला तर व्यवहारामध्ये काय समजतात? वाईट झालं. मी काय समजतो? पुण्यवान येतो, त्याच्याशिवाय झालं नाही ते. मग तुम्ही म्हणाल खाणार काय? अरे कुत्र्याला सुद्धा खायला मिळतं सृष्टीमध्ये. या सृष्टीमध्ये मुंगी ते ब्रह्मदेव हे सगळे खातात, सगळ्यांना खाण्याची व्यवस्था आहे. तुम्ही म्हणाल मग त्यांच्या जगण्यात आणि आपल्या जगण्यात काय? तसंही काय आपल्या जगण्यात आणि त्यांच्या जगण्यात फार मोठा फरक असतो काय? असतो का काय बाहेर? कुत्र्याच्या जगण्यात आणि आपल्या जगण्यात काही फरक असतो का? असतो का नसतो? हो की नाही? थोडाफार फरक दिसतो, बाकी काही नाही. रस्ता ओलांडताना त्यालाही सुचत नाही काय करावं, असं करावं तसं करावं, आपल्यालाही सुचत नाही. त्याला सुचत नाही रस्ता ओलांडताना की इकडे जाऊ का तिकडे जाऊ. आपल्याला आयुष्यात जगताना सुचत नाही असं करू का तसं करू. म्हणजे कुत्र्यात आणि आपल्यात काय फरक पडतो? तसंच असतं. कुत्रं काही खातं, आपणही काही खातो. आपल्याला कुठं माहिती काय इथं टाकलं म्हणजे सत्वगुण जागृत होईल किंवा भगवंताच्या दिशेने आपण जाऊ, माहित नाही. म्हणून आपण काही खातो. कच्ची दाबेली, वडापाव, समोसा, फरसाण खातो का नाही? कुत्रंही काही खातंय, आपणही काही खातोय. कुत्रंही काही भुंकतं, कधी भुंकतं, त्याला काही कारण आहे काय? आपणही भुंकत राहतो का? हरी विना आपण काही भुंकत नाही काय? म्हणजे काय फरक आहे आपल्यामध्ये? काहीच फरक नाही. तर पुण्यवान कशाला म्हणावं? कर्माची गती. पळापळ थांबले की समजायचं आपण पुण्यवान आहोत. पण सगळ्यांचं तसं होईल का? होईल का? तसं नाही. पण जे आपल्याला शक्य आहे तिथे काय करता आलं पाहिजे आपल्याला. पण काही लोक काय आहे की ही गती थांबून दुसरे म्हणजे इकडं थांबायचं आणि इकडं अजून डबल स्पीडने पळायचं. कामावरून रिटायर झाला आणि घराच्या कामांमध्ये
डबल स्पीडने पळायला लागला. म्हणजे काय झालं, ते पुण्यवान म्हणावं का यांना, त्यांना काय म्हणता येईल मग, हा पापाचा उदय झाला. काय झाला, हा काय झाला, हा पुन्हा पापाचा उदय झाला. म्हणजे अत्यंत वेगाने पुढे धावायला लागला दुसऱ्या दिशेने, इकडेच्या ऐवजी इकडे धावतो. मग क्षय कुठे आहे, क्षय करायची हाऊस कुठे आहे, ही इच्छा पाहिजे की हे सगळं बंद करायचं. पण मी आधीही तुम्हाला सांगितलं की आळस म्हणून आळस वेगळा असतो है ना. तर विनाकारण हातपाय हलवायचे, डोळे हल्ले तर, कान हल्ला तर, म्हणजे इंद्रिये शरीराची हलायला लागली, शरीर हलायला लागलं, शरीर आणि शरीराला चिकटलेली इंद्रिय जर हलायला लागली तर त्या सगळ्यांचा हेतू फक्त भगवंत पाहिजे. ही सर्वोत्कृष्ट इच्छा आहे. सर्वोत्कृष्ट इच्छा काय असावी, शरीर आणि शरीराला चिकटलेली इंद्रिय जर हलायला लागली तर त्या हलण्यामध्ये काय पाहिजे, भगवंताची इच्छा पाहिजे. म्हणजे माझे पाय हल्ले तर कशाला हलतील, भगवंताच्या साठी हलतील. आता कसं आणि काय, हा एक निराळा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे डोळ्याने पाहायला सुरुवात केली तर देव दिसावा असं वाटतं पाहिजे. म्हणजे डोळ्याने जिथपर्यंत देव दिसत नाही तिथपर्यंत त्या डोळ्याचं पाहण्याने आपल्याला दुःख व्हावं. जिथपर्यंत मी डोळ्याने देवाला पाहू शकलो नाही तिथपर्यंत काय व्हावं, तोपर्यंत वाईट वाटावं, दुःख वाटावं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपली प्रिय व्यक्ती जिथपर्यंत दिसत नाही तिथपर्यंत जसं त्याला अस्वस्थ होतं, अशांत वाटतं, त्याप्रमाणे जिथपर्यंत देव दिसत नाही तिथपर्यंत काय वाटावं, तिथपर्यंत ह्या डोळ्याचं करायचंय काय. ह्या डोळ्याने हा जो काही संसार दिसतोय ह्याच्यामध्ये जग सुंदर आहे वगैरे वगैरे इत्यादी अभ्यास करून उपयोग, हा निसर्ग एवढा सुंदर आहे, अमकं एवढं सुंदर आहे, तसं पाहण्यामध्ये त्यात काय धन्य. कितीही हा निसर्ग सुंदर असला, किती जग सुंदर असलं तरी सुद्धा जिथपर्यंत त्या डोळ्याने देव दिसत नाही, ज्याच्यामुळे ही दृष्टी निर्माण होते, ज्याच्यामुळे ही दृष्टी आहे, तो त्या दृष्टीला दिसत नाही, त्याला अर्थ काय, बरोबर. म्हणून त्याच्यामध्ये धन्यता मी मानत नाही, म्हणून त्याच्यामध्ये धन्यता मी मानत नाही, अशी त्याची स्थिती व्हायला पाहिजे. ह्या डोळ्याला किंमत का नाहीये, डोळ्याने जगातले सगळ्या सुंदरातले सुंदर पदार्थ दिसतील. मग काही लोक असं म्हणतात हे सगळं देवानेच निर्माण केलेलं आहे, बरोबर ना. म्हणून मग ज्याने एवढं सुंदर निर्माण केलंय तो दिसत नाही, उपयोग काय डोळ्याचा. जग सुंदर आहे का नाही असं काहींची कल्पना आहे, ठीक आहे, बरोबर. मग ज्याने निर्माण केलं असेल तो जर दिसत नाही तर मग उपयोग काय त्याचा, नाही. ते आपोमत निर्माण, आपोमत जगात काहीच निर्माण होत नाही, त्याला करता कोणीतरी लागतोच. जगामध्ये करतेशिवाय काहीच निर्माण होत नाही. मग ते तुला तुम्ही निसर्ग म्हणा, प्रकृती म्हणा, काही म्हणा ते म्हणा, पण लागतोच करता पाठीमागे, नाही की नाही. साधारण माणसाला सांगायचं झालं तरी असो. तर कानाने काय ऐकावं, सतत भगवंताचं चिंतन, भगवंताविषयी काही असो ते चालतं. ज्या शब्दाने भगवंताकडे जाता येईल, ज्या शब्दाने भगवंत कळेल असं त्या कानाला ऐकावं वाटावं. तसं 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियासह सर्व शरीर हे भगवंताच्या दिशेने जाण्यासाठी जर हलत असेल तर आपल्याला साधन. बाकी या व्यतिरिक्त हे शरीर जेव्हा जेव्हा हलतं तेव्हा तेव्हा आपल्याला काय व्हावं, वाईट वाटावं, दुःख व्हावं, उदासीनता निर्माण व्हावी, अशी ज्याची बुद्धी तयार होते त्याला कर्मक्षयाचा काय हेतू आहे, त्याला कर्मक्षयामध्ये रस आहे असं म्हणता येईल. म्हणजे हातपाय हल्ले तर कशासाठी हलतील, त्याच कारणासाठी. भगवंता तर कुठल्याही कारणासाठी ते हलणार नाही का, हलतील. कारण सगळंच पूर्णतः आपल्या अधीन नाहीये, काही गोष्टी इतराच्या अधीन आहेत, प्रकृतीच्या अधीन आहे, संस्कारांच्या अधीन आहे की नाही. पण जेव्हा जेव्हा त्या भगवंता व्यतिरिक्त कुठल्याही कारणाने हलतील तेव्हा तेव्हा काय वाटावं, दुःख व्हावं, उदासीनता. पण असं होत उलट आपल्याला जगामध्ये असं शिकवलं जातं, काय शिकवलं जातं, भगवंत हा आपल्यासाठी काही विषयच नाही. उलट भगवंत नावाचा जो काही पदार्थ आहे त्याच्या पाठीमागे लागून जास्तीत जास्त कसं आपल्याला हे हलवता येईल हातपाय, आणि जास्तीत जास्त हातपाय हलवून काय कमवता येईल यासाठी लोक प्रयत्न करतात. म्हणजे आपले हातपाय देवासाठी हलताना जेव्हा दिसतात तेव्हा, म्हणजे देवाला आपण नमस्कार करतो, देवाला उदबत्ती ओवाळतो,
निरंजन ओवाळतो इत्यादी इत्यादी जे काही आपण देवाच्या नावाने करताना दिसतो, तेव्हा प्रत्येक वेळेस तो माणूस काहीतरी देवाला काय करतो, मागतो, की ज्यामुळे त्याचे हातपाय, त्याचं शरीर हे देवापासून दूर जाईल आणि संसारामध्ये त्याला गती जास्त होईल. म्हणजे लोकांना कोणाला वाटतं स्वर्ग मिळावा, कोणाला वाटतं संपत्ती मिळावी. संपत्ती मिळवण्यासाठी हातपाय हलवावं लागणार, स्वर्ग मिळवण्यासाठी सुद्धा काहीतरी कर्म करावे लागणार. म्हणजे हे सगळं जे आहे तो देवाला जेव्हा मागतो तेव्हा त्याला देव सोडून बाकीच्या गोष्टीमध्ये रस आहे. म्हणून त्याच्या कर्माचा क्षय होईल का, त्याच्यात कर्माचा क्षय होत नाही. असो तर भगवंत हा तर एक निराळा विषय आहे. आपल्या कर्माचा क्षय व्हावा असं साधारणपणे कोणालाही वाटत नाही. म्हणजे कामच आपल्याला काहीच नाही अशी परिस्थिती निर्माण होणं असं साधारणपणे कोणालाही वाटत नाही. जेव्हा तुमच्या आतमध्ये अशी अवस्था निर्माण होईल, म्हणजे जेव्हा जीवाला असं वाटेल की ह्याचा काय व्हावा, तेव्हा तुमचं पुण्याची उत्पत्ती होत आहे, किंवा पुण्य जे आहे ते फलाला आलेलं आहे, त्याचं फल तुम्हाला मिळते. नाहीतर माणसं एकदमच अंथरुणावर पडेपर्यंत काहीतरी करावं त्यांना असं वाटतं. आणि काही काहींची परिस्थिती अशी आहे, काही काहींना दुर्दैवाने करावं लागतं. त्यांची व्यवहारात परिस्थिती गरिबी किंवा अशी परिस्थिती असते, त्यांना मुलं बाळ सांभाळत नाही वगैरे वगैरे इत्यादी त्यांच्या दुर्दैवामुळे काही काहींना कामं करण्यापलीकडे काही पर्याय नसतो. आपल्याकडे अशी लोक आहेत की त्यांच्या पुढच्या अजून 1-2-3 पिढ्या तरी आरामात बसून खातील, नाही त्यांनी उधळले तर. पण तरीही त्या लोकांना काय वाटतंय, अजून थांबू नाही, अजून काहीतरी करावंच वाटतं, अजून काहीतरी करावंच वाटतं. त्यांच्या पोराबाळांना काही करावं वाटत नाही, ते काही आध्यात्मिक नाही, ते आळशी आहेत. ते काय आहेत, आळशी आहेत म्हणून त्यांना वाटत नाही. तर दोघांमधला फरक लक्षात घ्या बरं. नाही तर तुम्ही म्हणाला अरे आपला मुलाबाळ तर साधू संतातल्या वर्गातला आला की काय, असं नाहीये. ते काय आहे, तो आळस आहे त्यांचा. तर आता थांबा, काय करा, थांबा, थांबायला शिका. थांबले तर कर्मक्षयाची तुम्हाला आवड आहे असं म्हणतोय. थांबलेत का, तुम्ही विचार करून बघा. तुम्ही नोकरी सोडल्यानंतर थांबले का नाही थांबले. आता बरेच लोक नोकरी सोडलेले दिसतात, सोडले की नाही नोकरी, तुम्ही काय केलं त्याच्यानंतर, थांबले का, भगवंताच्या वाटेने गेले काय. नोकरी सोडण्याच्या आधी तुम्ही बरेच गप्पा करत होते की आता महाराज एकदा नोकरी सोडली की मी काय करणार, आता काय काय करणार तुम्हीच आठवा काय काय म्हटले होते. मला नसले म्हटले तर तुमच्याच मनाला काय म्हटले ते सांगा. पण तसं काही झालेलं नाही, उलट डबल काम लागलंय आपल्या पाठीमागं. डबल कामं लागली का नाही पाठीमागं. आता त्या कामांची यादी मी तुम्हाला करायला सांगत नाही, तुम्ही करून बघा, आहे ना. तर काय करावं, कर्मक्षय जो आहे तो व्हावा अशी इच्छा निर्माण होणं गरजेचं आहे. ज्याच्या त्याच्या ताब्यात देऊन टाका. फारच भीती वाटत असेल की आपलं कसं होणार, काय काय म्हाताऱ्या कोताऱ्यांना फार भीती वाटते, पुढं काय व्हायचं. एक ठराविक अमाऊंट अंदाज घ्यायचा की आपल्या इथून पुढे अजून 40 वर्ष जगू, 20 वर्ष जगू, 30 वर्ष, बरोबर तेवढी अमाऊंट काय करायची, बँकेत टाकायची. ती कोणाला हात लावता नाही आली पाहिजे, त्याचे व्याज जाऊन जगायचं. काही काहींकडे असतं तेवढं पैसे. नाहीतर काही पोराबाळांची नावं करायची, त्याला म्हणजे तू खा, मी आहे तोपर्यंत, मी मेल्यावर मग बघा काय करायचं ते तुम्ही काय सांगू पण ते करतात. तेवढी काळजी नका करू. म्हणजे हे सगळं सोडून आळशी व्हा असं मी सांगतोय का. सगळे सोडून आपले हेतू वेगळे आहेत. आपलं शरीर संपूर्ण जे काय ते कायसाठी हल्लं पाहिजे, भगवंताच्या दिशेने जाण्यासाठी हल्लं पाहिजे. एवढं आपल्याला हलवायचं शरीर. म्हणजे हरिबोला नाहीतर हरिबोला नाहीतर हा बोला. मग तोंड किती हलवायचं. आता हरिबोला म्हणजे हरीच्या रिलेटेड, म्हणजे हरीच्या संबंधित जे काय असेल तसे आपल्या तोंडाने बोलणं होणं. सोपं आहे का अवघड आहे, तर अवघड आहे. म्हणून बोललं की बोलल्यानंतर काय करा, बोलल्यानंतर काही वेळाने थांबायची सवय ठेवा. आणि थांबलं की जरा 2 मिनिट बाजूला जायचं आणि बाजूला जाऊन विचार करायचा की आपण जे बोललो आता एवढा वेळ ते हरीच्या संदर्भात होतं का काय. असा प्रयोग करा. तुम्ही प्रयोग करणार नाही पण प्रयत्न करा. म्हणजे आपण लोकांशी बोलतो ना, गप्पा मारतो, तर गप्पा मारताना काय करायचं, मध्ये जरा थांबायचं, थोडं बाजूला जायचं आणि विचार करायचा आपण आता एवढं जे बोललो हे हरी संदर्भात काय होतं का, गरजेचं होतं का, होतं का नव्हतं, हे आपल्याला काय करावं लागेल, विचार करा. लोक तर चिंतन संपल्यानंतरही गोळा होतात आणि काय गडबड करतात, गडबड बडबड काय करतात,
आणि चिंतन सुरू होण्याच्या आधी सुद्धा 4-5 जमत, काय रे ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, असं काय झालं, तसं काय झालं, इत्यादी 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 बरंच काय काय असतं का नाही? चाललं होतं मगाशी मी आलो तेव्हा खाली, म्हणजे काय तुम्ही चिंतनाच्या गप्पा करताय, आज कुठला श्लोक आहे, या श्लोकामध्ये कुठून आलेला आहे हा मंत्र, मंडक उपनिषद म्हणजे काय आहे, हे उपनिषद जे आहे ते कुठल्या वेदातलं आहे, आज काही गप्पा म्हणतोय का? तसं ऐकलं मी मुंडक वगैरे असं काय ते म्हणून. हा नाही इथं काहीतरी चाललं होतं रस्त्याने गप्पा काय, ते तरी बरं आहे तेवढं तरी चांगलं झालं. किती वेळ आपण ह्याच गप्पा करायचे देवाच्या, कंटाळा नाही होय तुम्हाला? असं संसाराच्या गप्पा करण्याकरता अख्खं आयुष्य घाललं, 60-60, 70-70 वर्षाची झाली, काय केलं अख्खं आयुष्य संसाराच्या गप्पा करून थकत नाही, पण दिवसातून 1 तास जर आपण देवाच्या गप्पा केल्या तर थकतोय, म्हणजे ही काही चांगली गोष्ट आहे काय? संसाराच्या गप्पा किती काळ करतो? अख्खं आयुष्य करतो. आणि आता ठरवलं काय, आता फक्त देवाच्या गप्पा करायच्या, तर लगेच काय होतं, किती वेळ मध्ये देवाचंच बोलणार आपण, असं होतं ना. सारखं कंटाळा येतो का नाही? डोकं दुखायला लागतं ना. ज्ञानेश्वरीचं सारखेच वाचत बसलं तर डोकं दुखेल का नाही? सारखं देवाच्या गप्पा करायला लागलं की डोकं दुखेल का नाही? मग टीव्हीचा कान पिरगळा लागतो का नाही? जरा संसाराचे पण गप्पा दिसतात, मग बरं वाटतं जरा. नाहीतर अस्वस्थ होतं. काय होतं का नाही? अस्वस्थ होतं. हे कधी कळेल? जेव्हा तुम्ही आळंदीला समजा आले, आश्रमात आले, रविवारचं उदाहरण आपण घेऊ, तुम्ही आश्रमात आले, तर आश्रमात आल्यानंतर 1 तास जातो, 2 तास जातो, 3 तास जातो, 4 तास जातो. आता 3-4 तासामध्ये होतं काय, तुम्ही गप्पा कुठल्याही मारल्या तरी शेवटी कुठं राहतो? गप्पा कुठल्या तरी मारतो तो आहेच भाग, पण तिथे राहिला तरी तो आश्रमातच राहतो. मग 4-5 तासाने काय होतं, आपोआप तुम्ही नाही म्हटलं तरी पाय कुठं निघतात? आपोआप काय होतं, नाही म्हटलं तरी पाय घराकडे निघतात, कारण अस्वस्थ व्हायला होतं, अस्वस्थता वाटायला. आपण जास्त काळ राहू शकत नाही, अशी परिस्थिती नाही. तर हा जो सगळा भाग आहे, हा कसा आहे, आपल्याला संसार चक्रामध्ये गुंतून ठेवणार आहे. प्रयत्नपूर्वक आपल्याला काय करावं लागेल, थांबावं लागेल. किती? जेवढं गरजेचं आहे तेवढंच. तरुण लोकांची निराळी गोष्ट आहे. इथे जास्तीत जास्त लोक ही एका ठराविक वयाच्या पुढे गेलेली आहेत. त्यामुळे थांबवा. काय करा? थांबा. काय करा? थांबा. तरुणांची थोडीशी निराळी गोष्ट आहे, पण जे वयस्कर आहेत त्यांची आता एका ठराविक वयाच्या पुढे गेलेले आहेत. किती वय घ्यावं अंदाजे? 50-55 काहीतरी, किती? 60च्या पुढच्यानी तरी थांबा पूर्णतः. म्हणजे आता फक्त हरिहरी, आळंदी पंढरी घर, घरी आलं तर परत आळंदी पंढरी घर, अजिबात कुठलं काम नाही करायचं. जरा अवघड आहे ना. तर हातपाय जे आहेत हे सगळं हलवणं म्हणजे काही कर्म नाही खरं तर, पण एक साधारण माणसाची भूमिका जी असते ना ती कशी असते मी तुम्हाला सांगितलं. इथे कर्म हा शब्द जो आलेला तो फार पुढे जाऊन अभ्यास करण्यासारखा आहे, पण साधारणपणे काय आहे की आपल्याला काहीतरी करावंच वाटतं, आपण करतच राहतो. माणसं मरेपर्यंत करतच राहतात, आणि तुम्ही करत असले तुम्हाला कोणी म्हणणार नाही करू नको. तुमचं पार ते काय करतील, चिपाड करून टाकतील. मी तुम्हाला सांगितलं काय करतील, अख्खा रस काढून घेतील, तरी म्हणतील जमतंय का बघ अजून. तुम्ही का जर घरात पैसे कमवून देत राहिले, कोण नको म्हणेल? कोण म्हणेल नको बाबा थांबा आता काम करायचं, जास्त काम नका करू, असं कोण म्हणेल? तुम्हाला देव देव करायचं, तुम्ही देव देव का असं कोण म्हणेल? असं कोणी म्हणणार नाही. उलट नाही काम केलं तर उलट आपल्याला काय होईल, नाही काम केलं तर अडचण निर्माण. तर हे जे शरीर जे आपल्याला हलवावं लागतं त्याच्या पाठीमागचं जे हेतू आहे ते अन्न, धन आणि मान, या 3 गोष्टीसाठी आपण शरीर हलवतो. शरीर हलवण्यासाठी जे प्रमुख 3 गोष्टी आहेत, अन्न, धन आणि मान, या 3च गोष्टीसाठी आपण हातपाय हलवत असतो. त्यातलं अन्न किती लागतं, धन किती लागतं आणि मान किती लागतं, ह्याची जी काही व्याख्या आहे ही आपल्याला ठरवावी लागेल. आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला किती अन्न पाहिजे, आपल्यालाच ठरवावं लागेल आपल्याला किती धन पाहिजे, आपल्यालाच ठरावं लागेल की आपल्याला मान किती पाहिजे व्यावहारिक दृष्ट्या. त्याची आपल्याला पहिल्यांदा मर्यादा ठरवूनच घ्यावी लागेल, व्यवहारासाठी गरजेचं आहे. त्याच्या पुढे विनाकारण धावपळ करू नका. तुम्ही मर्यादाच फार लांबवली तर मग सांगता येत नाही या जन्मातच तुम्हाला तेवढं मिळेल का नाही. म्हणजे एखाद्याने ठरवलं की मी अंबानी इतकं ह्या जन्मात पैसे कमवणार, नुसता धावत राहिला तर गॅरंटी आहे का त्याची, त्याला मिळेल का नाही सांगता येत नाही. असं ठरवलं एखाद्याने तर मग आता त्याला काय म्हणता येईल का परमार्थ कर म्हणून. म्हणून ज्यांनी मर्यादा ठरवली पैसे, त्यांना आता बरेचसे लोक पैशाच्या पाठीमागे धावतात. मग त्यांना जर विचारलं की तुम्हाला किती
पैसे कमवायचे तर त्यांना काही हे नाहीये, किती म्हणजे एवढे का किती असं त्यांच्याकडे आकडा नाहीये. म्हणून हे लोक कधीच परमार्थ करू शकत नाहीत. तुमची मुलं बाळ असली काय किंवा तुम्ही स्वतः असले काय, तुम्ही परमार्थ करू शकत नाही. पण तुमच्याकडे ठरलेलं नाही मर्यादा ही. कारण मर्यादा लावली की तुम्ही खुंटले ना, व्यावहारिक दृष्ट्या तुमची खुंटले तुम्ही, असं व्यवहारात चालत नाही. पण परमार्थात तसं चालत नाही. परमार्थामध्ये मर्यादा तुम्हाला ठरवावं लागेल की आपल्याला एवढंच अन्न कमवायचं. अन्न किती असावं एवढं. अन्नाबद्दल जर तुम्ही शास्त्रात किंवा ज्ञानदेवाने सांगितलं म्हटलं तर खूपच अवघड होऊन जाईल त्यांचं म्हणणं पाळायचं म्हटलं तर. अन्न किती, धन किती, मान किती, त्यांचं पाळणं सगळं म्हणजे अवघड होईल. पण तरी सुद्धा आपल्याला काहीतरी एक मर्यादा ठरवून तेवढेच हातपाय हलवले पाहिजे. आता आहेत का नाही बरेचसे इथं लोक की ज्यांना काहीच हातपाय हलवायची गरज नाही अन्न धनमानासाठी, आहे का नाही? आहे का? पण इथे बसलेल्या प्रत्येकाला असं वाटेल नाही नाही आपल्याला तसं नाही, आपल्याला गरज आहे असं इथे बसलेल्या प्रत्येकाला वाटेल नाही नाही आपल्याला गरज आहे, आपल्याला लागणार हातपाय हलवा लागणार. आपण जर गप्प बसलो तर कसं होणार? आता काहीला काय असं वाटत असेल आपलं नाही पण आपल्या पोराबाळांचं कसं होणार? काही ना काय वाटतं आपल्या मुलाबाळांचं कसं होणार? मग हा व्यावहारिक विचार जर येतो तो पारमार्थिक विचार काय येत नाही की मुलाबाळाचं भगवंताच्या दिशेने गेलं ना तर कसं होणार, हा विचार काय येत नाही. संसारामध्ये मुलाबाळाचं कसं होणार, सुनेचं कसं होणार, नातवंडाचं कसं होणार हे जे वाटतं, तसं हे लोक जर परमार्थामध्ये भगवंताच्या दिशेने गेलं नाही तर हे चक्रामध्ये या सृष्टीमध्ये कुठे जातील, नरकाला जातील का कुठे जातील हे का वाटत नाही. आणि हे त्यांना काय शिकवत नाही. संसाराची काळजी वाटते का नाही? पोराचं असू नये, सुनेचं असू नये, नातवंडाचं असू नये असं वाटतं. नाही नाही पण ते काय ते का ऐकणार नाही. ऐकणार म्हणजे कसे ऐकणार? हे बाकीचं ऐकतात म्हणजे ते पण ऐकतील ना. ते ऐकतील का नाही ऐकतील ते माहित नाही. पण आपल्या डोक्यामध्ये काय राहील, आपला विचार काय राहतील, कायम भगवंताच्या दिशेने जाण्याचे राहतील. तर थांबावं, काय करावं? थांबावं, कुठेतरी थांबायला पाहिजे. चितेवरच जाऊन थांबू नका. हातपाय हलवायचे कधी थांबावा? चितेवर जाऊनच थांबतील का? थांबावे का? तशी वेळ येऊ द्या नका. कर्मक्षय ही फार चांगली गोष्ट आहे बरं. इथे उपनिषदामध्ये सांगितली की कर्मक्षय होतो भगवंताच्या प्राप्तीत. म्हणजे कर्मक्षय व्हावा हे वाटणं ही दुर्दैवाची किंवा दुःखाची गोष्ट नाहीये. ही काय गोष्ट आहे? ही चांगली गोष्ट आहे. म्हणून आपण भगवंताच्या व्यतिरिक्त कुठल्याही कारणाने हातपाय हलवतच नाही. हे जर झालं तर काय झालं? हे चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं. पण जगातली लोक काय म्हणणार? जगातली लोक म्हणणार एक कामाचं राहिलं नाही, उपयोगाचं राहिलं नाही. जगातली लोक म्हणजे कोण? आपलीच मुलं बाळ, आपलेच सून, आपलेच नातवंड, आपलेच नातेवाईक म्हणणार. पण ते आपल्याला काय होत नाही, मग सहन होत नाही. तुम्ही जर रिटायर होऊन आश्रमातच जाऊन राहिले तर जग तुम्हाला चांगलं म्हणेल का वाईट म्हणेल? चांगलं म्हणेल का वाईट म्हणेल? जग तुम्हाला वाईट म्हणेल. आणि तुम्ही रिटायर होऊन समजा संसारातलेच मुला बाळ नातवंड सांभाळत बसले तर तुम्हाला जग चांगलं म्हणेल का वाईट म्हणेल? रिटायर होऊन नातवंड सांभाळत बसले तर तुम्हाला जग चांगलं म्हणेल का वाईट म्हणेल? कर्मक्षय कशात आहे? रिटायर होऊन आश्रमात जाण्यात कर्मक्षय आहे काय? रिटायर होऊन नातवंड सांभाळण्यामध्ये कर्मक्षय आहे? हाऊस कशामध्ये दिसते? कशामध्ये? काय म्हणतो हे पण कळणार. ते ऐकूच येत नाही त्या गोष्टी. आपल्याला ओळखावं लागेल की आपल्याला कुठे थांबायचंय. नाहीतर संसार जो आहे तो कधीही आपण संपून जातो पण संसार संपत. आपण संपणार आहोत पण संसारातल्या कुठल्याही गोष्टी संपणार अव्याहतपणे. हे काय राहणार आहे? ही गती सुरू राहणार आहे, अव्याहतपणे चालू राहणार आहे, कधीही थांबणार नाही. आपण संपणार पण काय संपणार नाही? हे सगळं संपणार नाही. म्हणून हे काय आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर स्थिर व्हावं लागेल, थांबावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा स्थूल शरीराला स्थिर करावं, मग सूक्ष्म शरीर स्थिर होईल, मग जीव स्थिर होईल. एकदम काही जीव स्थिर होत नाही. एकदम जीवाला स्थिर करणे इतके उत्तम अधिकार आपल्याकडे नाही. म्हणून पहिल्यांदा काय करावं लागतं? स्थूल रूपाने स्थूल शरीराला काय करावं लागेल? स्थिर करावं लागेल. तर शरीर कायसाठी हलवायचं आता इथून पुढे निर्णय करा. आज आत्ता नाही करता आलं तर रविवारपर्यंत करा. 2-3 दिवस आहे तुमच्याकडे विचार करायला. तर स्थूल शरीर हलवलं तर कायसाठी हलवायचं?
फक्त भगवंतासाठी हलायचं. काही करायचं, किती हलवायचं तेवढं हलवा. मी म्हणतो ठीक आहे, पण पळाल तर कायसाठी पळायला पाहिजे? आता शरीराचं प्रत्येक अंग त्यासाठीच उपयोगाला येईल, इतकी काही आपल्याला बुद्धी येणार नाही. पण कमीत कमी काय करावं, संसारामध्ये जी धावपळ आहे ती थांबवता आली पाहिजे. तसा कमीत कमी बुद्धी तयार व्हायला पाहिजे. आणि ही केव्हा येईल? जेव्हा हे लक्षात येईल की तुम्ही संसारात कितीही धावले तरी आपल्याला जेवढं मिळायचं तेवढंच मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त काही मिळत नाही. मग असं म्हणून सगळे लोक, सगळा समाज जो आहे तो साधू संतांनी काय केला? डुबवला, असं काहींना वाटतं. मग असं जरी वाटलं तरी अख्खा समाज कर्मरहित झाला काय? कर्मक्षय सगळ्यांचं झालं का? नाही, असं होतच नाही. अधिकाराचा खेळ तो. पण हे नक्की लक्षात ठेवा, वेदांतात आल्यानंतर तुम्ही हे नक्की लक्षात घेतलं पाहिजे की किती कोणी जरी याला नावं ठेवली या भागाला जगामध्ये, तरी सुद्धा कर्मक्षयाची इच्छा असणं हे काय आहे? हे अधिकारी पुरुषाचं लक्षण आहे, उत्कृष्ट माणसाचं लक्षण आहे, हे पुण्याचं फल आहे. कर्मक्षय व्हावा असं वाटतं स्थूल रूपाने, पण बरं पारमार्थिक रूपाने तर तो पुढचा भाग आपण पुढे विचारात घेणारच आहोत. पण स्थूल रूपाने सुद्धा कर्मक्षय व्हावा असं वाटणं. कर्मक्षय व्हावा म्हणजे काय? माझी आता सगळी कर्म थांबावीत, म्हणजे माझी धावपळ थांबावी, सोप्या शब्दात माझी धावपळ थांबावी असं वाटणं. पण त्याच्यामध्ये भीती काय असते? आळस. भीती काय असते? आळस या भागाची भीती असते. संसारासाठी धावपळ थांबणे आणि ही धावपळ कशासाठी होणे? भगवंतासाठी होणे. तर भगवंतासाठी धावपळ झाली तर तो कर्मक्षयाकडे जातो. म्हणजे काय करतोय आपण? धावपळ थांबवतोय का तसे पाहिलं तर? नाही, संसारातली धावपळ थांबवतोय. मग जगामध्ये संसारामध्ये लोक जे धावतात ते कुठला तरी हेतू ठेवून धावतात. म्हणजे काही पैसा ठेवून धावतात, काही वेगळ्या प्रकारचे वित्त मिळवण्यासाठी धावतात, काहीतरी कारणाने जगात लोक धावतात. मग तसं आपणही धावू, पण कुठे धावू? मग आपण आता थांबलो का? कर्मच नाही करतो. तुमच्या आयुष्याचे हेतू जसे पैसा कमवणे आहे, बायको कमवणे आहे, मुलं बाळ कमवणे आहे, नंतर गोतावळा गोळा करणे आहे, तसं आमच्या आयुष्याचा हेतू भगवंत आहे. मग भगवंताच्या दिशेने आम्ही धावतो. म्हणून तुमच्या हेतूंमध्ये आणि आमच्या हेतूंमध्ये फक्त फरक आहे. तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात, तुम्हाला ते बरोबर वाटतं म्हणून तुम्ही तिकडे निघाले, असं आपण एखाद्याला म्हणू शकतो. त्याचा अर्थ त्यांचा द्वेष करण्याचं काही कारण नाही. पण साधारणपणे सगळ्यांचा स्वभाव कसा असतो की आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना ओढून घ्यायचं. आपण जे करतो त्याच्यामध्ये काय करायचं? ओढून घ्यायचं. म्हणजे मी जर वारीला निघालो, मी तुम्हाला काय म्हणणार? चला येता का वारीला? म्हणणार का नाही? म्हणणार का नाही? आणि तुम्ही जर निघाले मुंबईला तर तुम्ही म्हणणार का नाही महाराज येता का नाही मुंबईला? म्हणणारच. म्हणजे आपण काय करतो? दुसऱ्याला आपल्या समूहात घेण्याचा प्रयत्न करीत असतो. पण संसारी माणसं फार भयानक असतात. ते परमार्थ करणाऱ्या माणसाला त्यांच्या समूहात घेतात, पण परमार्थ करणाऱ्या समूहात ते येत नाहीत. बरोबर का नाही? मग तुम्हाला ते 10व्याला मैतीला लग्नाला बोलवतील, पण ते कीर्तनला प्रवचनाला येतील का? येतील का नाही? तुम्ही असे 10 माणसं सोबत घेऊन येणार नाही. म्हणजे तुम्ही आणू नका, विनाकारण गर्दी करतील, लोकांचं काही सांगता येत नाही. तुम्ही ते 10 माणसांना इथे घेऊन येऊ शकत नाही परमार्थामध्ये. म्हणजे ते प्रवचन असो, चिंतन असो किंवा कीर्तन असो, काही असो, तुम्ही घेऊन येऊ शकत नाही. पण तीच माणसं तुम्हाला 10 लग्नाला घेऊन जातील का नाही? आणि तुम्ही पण लगेच टांग मारून जाणार का नाही? का नाही जात? मग आता त्याच्यात त्यांचा दोष आहे का आपला दोष आहे? सांगण्याचा मुद्दा असा आहे की संसारी मनुष्य परमार्थ करणाऱ्या माणसाला आपल्यात सहज घेतो, पण परमार्थ करणारा मनुष्य संसारी माणसाला देवाच्या मार्गात आणणं काय अत्यंत अवघड आहे. त्याला इकडे आणण्यासाठी त्याला इकडे आणत बसू नका, पण त्याला इकडे आणत असताना आपण त्याच्यातच राहू म्हणून ते करा. मी तुम्हाला हे सांगत जे वस्तू ती तुमच्यासाठी सांगतच नाही, कारण मला माहिती तुम्ही काय करणार आहे. मी त्यासाठी सांगतो, त्याच्यामुळे मी त्याच्यातच राहतो ना. माझा फायदा काय? मी सांगत बसल्याने फायदा काय माझा? तुम्ही ऐकल का नाही हे ऐकल हे मला माहित नाही, पण त्याने फायदा काय? मी तोच विचार करत राहतो.
बरं मी एखाद्या माणसाचा विचार केला, अरे हे करतील का नाही करतील का नाही करतील का नाही असं विचार करत राहिले तरी माझा विचार कुठला झाला? तोच झाला. म्हणजे हे भगवंताचं नामस्मरण करतील का नाही करतील का नाही करतील नाही म्हणजे विचार कुठला झाला? तोच झाला. तसं तुम्ही यांना जर कामाला लावलं, तुम्ही हाच जर विचार करू लागला तर तुमच्या आतमध्ये विचार कुठला राहणार? तोच राहणार ना. म्हणजे समजा तुम्ही जर असं म्हटलं मुलाला आता आपण परमार्थ करायला लावायचं, मग मुलाला सांगितलं की तू आता नामस्मरण करत जा. मग आता मुलगा करणार नाही तुम्हाला पक्क माहिती असलं, मग पण तुमच्या आतमध्ये विचार काय राहणार सारखा? आता मुलगा आपलं नामस्मरण करील का नाही करील का नाही करील का नाही, म्हणजे तुमचा विचार कुठला झाला? कायम नामस्मरणाच्या संदर्भात झाला. त्याच्याऐवजी तुम्ही जर विचार केला की जाऊ दे मुलाला आपल्या ह्या भागात ह्याचा विचारच नाही काय, त्याच्याऐवजी मुलाचा विचार करू की हा मुलगा आपली शेती वाढवेल का नाही वाढवेल किंवा शेती करेल का नाही करेल, म्हणजे तुमच्या आतमध्ये काय विचार कायम काय राहणार? आपला मुलगा शेती करेल का नाही करेल, शेती करेल का नाही करेल, शेती वाढवेल का नाही वाढवेल. म्हणजे तुम्ही कुठला विचार करताय? दोन्ही भागामध्ये शंकाच आहे तुम्हाला की दोन्ही भागामध्ये तो करणार का नाही हे शंकाच आहे. म्हणून तो भाग आपला नसतो खरा, की तो करेल का नाही हा आपला भाग नाहीये. आपण त्याला जे काही सांगत असतो, आपण त्यांच्याशी जे काही आपलं शरीर ज्या कारणाने हलवतो ते हलवत असताना समोरचं काय करेल याच्याशी काही आपल्याला घेणं खरं नाहीये. त्या कामामध्ये आपलं शरीर जे आहे ते भगवंताच्या दिशेने आपोआप गतिमान होत, बरोबर. आणि हे जर आपल्याला कळलं तर मग तो करो अथवा न करो त्याचा प्रश्न राहतो. म्हणून आपली भूमिका काय करतोय? आपण बदलतोय. तर थांबणं हे जसं आपल्याला शोधायचंय म्हणजे थांबायचंय आपल्याला, तो कुठल्या दिशेने थांबायचंय? व्यवहाराच्या दिशेने थांबायचं. आणि जायचंय कुठे? भगवंताच्या दिशेने. म्हणजे आपण थांबणार नाहीये, तसे आपण भगवंताच्या दिशेने प्रवास सुरू करणार. आणि भगवंताच्या दिशेने प्रवास सुरू करावा वाटणं हेच काय कर्माचा क्षय असं वाटणं आहे. आणि ही साधारण स्थूल भूमिका आहे. याच्या सूक्ष्म भूमिकेपर्यंत आपण जाणार आहोत. अशा रीतीने 3 इच्छा निर्माण झाल्या पाहिजे, नव्हे 3 पैकी एक तरी झाली पाहिजे. कर्माचा क्षय व्हावा. जास्तीत जास्त लोक कर्मामध्ये गुंतलेले असल्यामुळे ही 3री इच्छा जरी निर्माण झाली तरी फार छान आहे. दुसरा भाग, जे जरा थोडेसे ह्यांच्यापेक्षा हुशार असतील त्यांना संशयाचा नाश व्हावा असं वाटावं, आणि जे ह्याच्यापेक्षाही हुशार असतील त्यांना हृदय ग्रंथीचा नाश व्हावा असं वाटावं. म्हणून हृदय ग्रंथीचा नाश व्हावा असं वाटणं हे उत्तम अधिकाऱ्याचं काम. सर्व संशयाचा नाश व्हावा असं वाटणं हे जरा मध्यम अधिकाऱ्याचं काम आहे. आणि कर्माचा क्षय व्हावा असं वाटणं हे कनिष्ठ अधिकाऱ्याचं काम आहे. असं आपण संगती त्याची लावू शकतो. तर या 3 गोष्टी उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आलेत असं म्हणायला काही हरकत नाही. कर्मक्षय व्हावा वाटणं हे कनिष्ठ अधिकाऱ्याचा भाग, सर्व संशयाचा नाश होणे हा मध्यम अधिकाऱ्याचा भाग, आणि हृदय ग्रंथीचा नाश व्हावा हे उत्तम अधिकाऱ्याचा भाग. कारण की हृदय ग्रंथी ही काही साधारण गोष्ट नाही, ही अत्यंत सूक्ष्म भाग आहे. सर्व संशय जे आहे हे संशय मनात येतात म्हणून सूक्ष्म शरीराशी संबंधित आहेत. हृदय ग्रंथी म्हणजे हे हृदयाशी संबंधित आहे, आणि कर्म हे स्थूल शरीराशी संबंधित आहे. कारण क्रिया केल्यातून त्याच्यातून कर्म तयार होतं. म्हणून स्थूल शरीराशी संबंधित असल्यामुळे कनिष्ठ अधिकारी, सूक्ष्म शरीराशी संबंधित असल्यामुळे मध्यम अधिकारी, आणि कारण शरीराशी म्हणजे हृदयाशी संबंधित असल्यामुळे उत्तम अधिकारी. तर आपण यामध्ये कुठे असावं? कुठे असलं जरी चालतंय. यापैकी कुठलंही जरी आपल्याला लक्षण धरता आलं तरी काही हरकत नाही. पण ह्या तिन्हींच्यासाठी म्हणजे हे तिन्हीपैकी कुठलंही फल मिळण्यासाठी, म्हणजे तुम्ही उत्तम अधिकारी आहात का, मध्यम अधिकारी आहात का, कनिष्ठ अधिकारी आहात, हे कुठलेही जरी अधिकारी असला तरी तुमच्यासाठी तुम्हाला हे फल मिळण्यासाठी काय करावं लागेल? तस्मिन् दृष्टे परावरे. तुम्हाला त्या परावर असलेल्या ब्रह्माचं दर्शन घ्यावं लागेल, तो दृष्ट व्हावा लागेल, म्हणजे त्याचं ज्ञान तुम्हाला करून घ्यावं लागेल. म्हणून ज्ञान मार्ग हा उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ तिन्ही अधिकाऱ्यांसाठी आहे. आणि आपण यामध्ये कुठेही बसलो तरी काही हरकत नाही. पण कुठेतरी या अधिकारामध्ये या आणि भगवंताचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा, भगवंताला दृष्ट करण्याचा, पाहण्याचा प्रयत्न करा. तशी तुम्हाला बुद्धी होत आणि यापैकी कुठल्या तरी अधिकारामध्ये तुम्ही नक्कीच जावोत, यासाठी तो परमदयाळू भगवंत तुम्हा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज
मित्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रवेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ सुखिया जाला सुखिया